नमस्कार. संजय सर आलेले आहेत मुंबईवरून. तर त्यांनी आपल्याकडे फळबागेसाठी 5 वर्षाचा 130 झाडं घेतलेली आहेत केशरची. तर त्याबद्दल काही माहिती सांगतील सर. आपल्या सर्व्हिस बद्दल असेल, झाडांबद्दल असेल तर काही माहिती सांगतील. नमस्कार. सागर, सचिन आणि गणेश जे आज इथे नाही आहेत, परंतु मी त्यांच्याबरोबर गेले 15 दिवस तरी कंटिन्युअसली इन टच आहे. इनफॅक्ट आमचा शेतकरी आप्पू परीट जेव्हा अणदूर ह्या गावी जिथे आमची शेती आहे, तिथे खंडोबाचं देवस्थान आहे, जे खरं बघायला गेलं तर फार तिथे असं सुपीक जमीन नाही आहे, बऱ्यापैकी खडकाळ पण आहे. तरी देखील आम्ही ऊस आणि सोयाबीन मात्र काढत आहोत. पण आम्हाला असं कायम वाटत असायचं की इथे फळबाग देखील करता यायला पाहिजे. त्यासाठी आमचा शेतकरी अप्पू परीट थोडं माहिती काढत होता आणि तो ह्या गावी सनस नर्सरी यवतला येऊन जेव्हा गेला आणि मला काही फोटोग्राफ शेअर केले आणि त्यानंतर नैना मॅडम ज्या आमच्या भार्या आहेत, ते जेव्हा त्यांच्या इंस्टाग्रामवरती जाऊन बघितले आणि त्यांनी काही फोटो आम्हाला दाखवले, आम्ही गणेश बरोबर बोललो आणि त्यांनी ताबडतोब आम्हाला सांगितलं की तुम्ही नुसतं आमचे व्हिडिओ बघून किंवा आमच्याबरोबर फोनवरती बोलून पुढे जाऊ नये, आम्हाला तुमची शेती एकदा दाखवा, मी तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करतो. बरोबर. आणि फॉर्च्युनेटली त्यांनी वेळात वेळ काढून प्रत्यक्ष त्यांच्या काही एक्सपर्ट्सना घेऊन तिथे जाऊन आम्हाला सांगितले की कोणत्या जमिनीमध्ये आम्ही ही सुरुवात करावी आणि काय त्यासाठी खड्डे खणावेत. आणि ड्रिप इरिगेशन मात्र त्यांनी सांगितलं की हे कंपल्सरी असेल, कारण जर आपल्याला झाडी मोठ्या प्रमाणात करायची असतील तर ड्रिप इरिगेशन इज गोइंग टू बी व्हेरी हेल्पफुल. तर त्या दृष्टीने त्यांनी सांगितलं. गेले 15 दिवस ते कॉन्स्टंटली टचमध्ये राहिले. व्हॉट्सअप ग्रुप देखील त्यांनी स्वतःहून काढला आणि त्यानंतर आम्ही ड्रिप इरिगेशन केलं, खणलो त्यांनी सांगितल्याप्रमाणे. आणि आम्हाला वाटलं की आम्ही नुसते फोनवर बोलून डिसाईड करण्यापेक्षा आम्ही खास मुंबईवरनं आज इथे आलो यवतमध्ये. त्यांच्याबरोबर जवळजवळ 2 तास वेळ घालवला. त्यांनी आम्हाला सगळी झाडी दाखवली. प्रत्यक्ष ती झाडी बघितल्यानंतर आमचं मन फार प्रफुल्लित झालंय, उल्लसित झालंय आणि आम्हाला वाटतं आम्ही 130 वरती न थांबता कदाचित 1300 वरती लवकरच जाऊ आणि आमच्या शेतीमध्ये मॅक्झिमम झाडी लावू. आता सुरुवात आम्ही केशर आंब्यानी करतोय सागर, पण आम्हाला जसं जसं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल, आमच्या जमिनीला जे योग्य असेल आणि आम्हाला थोडी व्हरायटी पण लागेल. आम्ही फक्त उत्पादन ह्या दृष्टीने बघत नाही आहोत, अर्थातच त्याच्याकडे आमचा कानाडोळा नसेल. आमचा विचार असा पण आहे की वेगवेगळ्या पद्धतीचे फळबागा आमच्याकडे असावेत, जेणेकरून आमचे जे गेस्ट्स येतील, आमचे जे नातलग येतील, आमची नातवंड येतील, आमची मुलं येतील, त्यांना आम्ही ते सर्व दाखवू शकू आणि त्यांच्यामध्ये देखील हे इंटरेस्ट क्रिएट करू. त्या दृष्टीने आम्ही पहिलं पाऊल उचललेलं आहे आणि मला खात्री आहे जेवढं आपण तुमच्याशी बोललोय, दिस जर्नी विल बी एक्सलंट गोइंग फॉरवर्ड. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू.